खऱ्या अर्थानं एकदा सरकार 11 साठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। येवती गावानंच पहिली या ठिकाणी मॅच मारलेली आहे, त्यामुळं आयोजकांच्या या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो। आणि प्रथमच येवती गावामध्ये चंद्रभागा रूरल डेव्हलपरचे संस्थापक अध्यक्ष मान्य दीपक शेठ लोखंडे यांच्या वतीनं ह्या उत्कृष्ट अशा स्पर्धा भरवल्या, त्यांचं देखील या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मॅचकडे पुन्हा एकदा घेऊन जातो। थँक्यू सोयवाल साहेब, निश्चितच नेहमी तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचं राहिलंय। जाऊया दुसऱ्या मॅच मध्ये। पहिला चेंडू नितीन करा विपक्ष आदित्य, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसऱ्या सामन्यासाठी जाऊया, अर्थात येवती गावचा युवा समालोचक आणि अगदी कमी वयामध्ये ज्यानं समालोचनामध्ये एक वेगळी उंची घेतलेली आहे, अर्थात आदर्श सूर्यवंशी याच्याकडे। यस, थँक्यू सो मच। अगदी रोहित पाटील सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेसाठी ऐकताय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करेन। मॅचकडे वळूयात। येवती प्रीमियर लीगचा दमदार पर्व तुम्ही पाहताय। लॉफ्ट केला, यावेळी फटका चांगला आहे, अगदी निघून चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। काय फटका सजवलाय, आदित्य शेळके यासाठी जाणला जातो, बॉल सीमारेषा पार, मितील धावा 6। डीजे टास्ट करा प्लीज, विनंती करेन। खूप चांगला मॅच आपण अनुभवतोय। अगदी पाहायला गेलं तर येवती प्रीमियर लीग आणि YPL 1.0 सर्वांनी स्वप्न पाहिलं होतं आणि सत्यात मॅच उतरवली। अगदी महिन कराड आणि सुदर्शन 11 शेवालवाडी विपक्ष जय महाराष्ट्र 11 येवती या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला आपण अनुभवतोय। स्ट्राइक यावेळी देखील लॉफ्ट करायचा होता, शफल झाले होते थोडेसे। चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी निघून गेलाय, डॉट बॉल येतोय। चांगली गोलंदाजी होतीये। आयोजन तुम्ही पाहता येवती प्रीमियर लीग, सागरदादा पाटील असेल आणि खऱ्या अर्थाने चंद्रभागा रूरल डेव्हलपर्सचे सर्वा दीपक दादा लोखंडे पुरस्कृत येवती प्रीमियर लीग आपण पाहतोय। हो, यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला मिडांवरून, अगदी चाललाय पाठीमागे, क्षेत्ररक्षक तैनात आहेत। आदित्य फेकी चांगली होतीये, दरम्यान सिंगल धाव प्राप्त होईल। एक धाव धावफलकावरती ऍड होतीये, 7 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत। 7 रन्स ऑन दी बोर्ड। सर्वांचं खरोखरच या स्पर्धेच्या अनुषंगाने मी सहर्ष स्वागत करेन। आवर्जून खरं तर आमच्या ग्रामीण भागातील सर्व मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। मॅचकडे वळूयात। नितीन अगेन्स्ट मारुती, जोरगे ऑन स्ट्राइक, यावेळी सोडून दिलाय, खूपच बाहेर टाकलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून। अवांत धाव धावफलकावरती ऍड होईल, 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। मारुती जोरगे जय महाराष्ट्र 11 येवती या टीमचे आयकॉन खेळाडू आपण पाहतोय। आज मात्र आयकॉन म्हणून त्यांची भूमिका आहे या स्पर्धेमध्ये। खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने पाहायला मिळतो। आज मात्र बॅटिंगसाठी सज्ज आहेत। यावेळी ऑफसाइड ऑफ स्टंप होता, यावेळी पिक केलाय, फटका चांगला आहे, अगदी पंच दिला बॉलला हलक्या हाताने, बॉल चाललाय पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये, जिथे सिंगल धाव प्राप्त होतीये। चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते। नितीन मोरे यांना तुम्ही पाहताय, पहिलं षटक हातात असताना आदित्य जेव्हा स्ट्राईक वरती होता तेव्हा मात्र आक्रमण निश्चितच पाहायला मिळत होतं, परंतु मारुती यांना मात्र थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। P1चं षटक प्रगतीपथावरती असताना 5 बॉलचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावरती आल्यात। यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, हलक्या हाताने केलाय पूर्णपणे, अगदी बॅटला बॉल दाखवला आणि पुश केला, खुश राहिले आणि तिथे सिंगल धाव प्राप्त झाली। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, पहिलं षटक समाप्त, संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत। पंच ओव्हर झाले का आपण नोट केले? यस, ओके। पहिलं षटक समाप्त, 10 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये। P1चं षटक आता तसं अगदी आदित्यच्या बॅटमधून निश्चितच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो मात्र अगदी फ्लायटेड स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी पायामधून खोदून काढलेला फटका, अगदी MS धोनी स्टाईल। मागचीच मॅच आम्ही पाहिली CSK ची, अगदी जबरदस्त फटका MS धोनी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता, तशाच पद्धतीने अगदी आदित्यच्या बॅटमधून आलेला फटका तुम्ही पाहिला। तब्बल येवती प्रीमियर लीग साठी 39,000 पॉइंट ज्या खेळाडूवरती लगावले गेले, तोच आदित्य नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय। त्याचबरोबर पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तानाजी शेवाळे साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती तुम्ही पाहताय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, वेलकम, सुस्वागतम। त्याचबरोबर प्रमोद गुरव साहेब आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे। या दरम्यान पंच नो बॉल आलाय, यस, त्यांचा देखील केक कापून अगदी आपण सेलिब्रेशन देखील करणार आहोत। प्रमोद गुरव साहेब
बड्डे बॉय आज आपण या लगेचच मंचावरती फ्रीचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आता निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का. बॉलर अनिरुद्धला तुम्ही पाहताय. आणखीन एक वाईट बॉल आलाय. खराब गोलंदाजी होतीये. कुठेतरी बॉलला दिशा देण्याचं काम केलं जाते बॉलरच्या माध्यमातून, परंतु दिशेवरती नियंत्रण नाहीये. टप्पा अचूक ठेवावा लागेल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मारुती चोरगे यांच्या बॅटमधून चौकार. येवती प्रीमियर लीग ब्रँडेड स्ट्रोक डीजे. सुरगे यासाठी जाणले जातात. एक अनुभव दांडगा आहे त्यांच्याकडे आणि सातत्याने क्रिकेट खेळत असताना संपूर्ण कराड दक्षिण मध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा राहिलाय. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय. यावेळी बॉलला वळवलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळते. थोडेसे कुठेतरी चकित झाले बॅटर. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. पाठीमागे पंच देखील दर्शवतील. सिंगल धाव ऍड होतीये. अनिरुद्ध पुन्हा एकदा निघालाय. यावेळी देखील पहा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. चांगली गोलंदाजी. सुरुवात करत असताना कुठेतरी खेळपट्टीचा अंदाज नव्हता. लाईन आणि लेंथ वरती कुठेतरी नियंत्रण ठेवता आलं नाही. तदनंतर मात्र अनिरुद्धचा जो अचूक मारा राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी मारुती चोरगे यांच्या अगेन्स्ट मात्र करत असताना तुम्ही पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. अनिरुद्ध स्ट्रायकिंग एंडवरती मारुती चोरगे यावेळी रिव्हर्स साठी तयार झाले होते. चांगला बॉल पंच देखील अगदी वेट करतायत आणि त्यानंतर इशारा देखील दिला जातोय. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल. रिव्हर्स साठी अटेम्प्ट करायचं होतं परंतु चांगली कामगिरी पंचांचं देखील कौतुक करेन. खास करून मी वैभव दादांचं कौतुक करेन. ही खेळपट्टी बनवण्यासाठी त्यांची राहिलेली मेहनत आणि मेहनतीशिवाय खरोखरच कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. क्षेत्र कोणतंही असो. बॉल तयार. यावेळी देखील दिशा दिली होती. फटका चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून केलाय. अगदी बॉल निघून चालला. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. येस डेफिनेटली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येवती प्रीमियर लीग मधील आणखीन एक शानदार रुबाबदार बहादार स्ट्रोक मारुती चोरगे यांच्या बॅटमधून चौकार डीजे. गेल्या मारुती चोरगे यासाठी जाणले जातात. यांना तुम्ही शांत जास्त वेळ ठेवू शकत नाहीये. हे अनुभवी खेळाडू अगदी क्लासिकल फटके खेळण्यासाठी जाणले जातात. आदित्य म्हटलं तर एक हार्ड हिटर आहे आणि तो देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहे. अगदी या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. यावेळी काठी काढली आहे. यावेळी फलंदाजाला इशारा दिलाय. भाई चले जाओ टाटा बाय बाय आपका खेल खत्म. विकेटचा पतन डीजे. सुरुवात थोडीशी खराब राहिली होती. येस डेफिनेटली स्क्रीनवरती तुम्ही पाहताय काय काठी काढली आहे. येस जे आमचे युवती टीम संपूर्ण आयोजक लाईनमॅन असतील प्लेयर्स प्लीज विनंती करेन तिकडे थोडासा पडदा खाली झालाय बाउंड्री वरती. प्रणय थोडासा तो पडदा तिथे खाली झालाय. थोडासा तो सरळ करा काठी प्लीज. यस अंतिम बॉल असेल. 5 बॉलचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर सज्ज झाले. जिथे आपण पाहिलं तर आदित्य मानेला आणलं गेलंय. आदित्य माने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 22 धावा 22. खूप चांगली मॅच आपण पाहतो बाई. महिन कराड सुदर्शन 11 शेवाळवाडी विपक्ष आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र 11 येवती. या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला.
येस, 12 प्रतिनिधी आहे. बॉलर तयार होत आहेत. अनिरुद्ध अंतिम बॉल असेल. यावेळी वेगवान बॉल काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातो आहे. कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण ठेवावं लागेल, कारण विकेटचा अंदाज केला तर बाउन्स विकेट चांगली बनवली गेली आहे. वैभव दादा यांचं मी खरोखर कौतुक करेन. सर्वांची मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. बॉल तयार. यावेळी आपटला होता. यावेळी फटका देखा तितकीच सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाईल. सुरक्षित कॅच अप्रतिम झेल तिथे पाहायला मिळतोय. प्रतिम कॅच पाहायला मिळाला. अनिरुद्धला तुम्ही पाहताय. अंतिम बॉल आता असताना अगदी वेगवान बॉल आदित्य मानेला पिक करता आला नाही आणि तिथे मात्र कॅच कॅरी केला. झेल आपण पाहिलं तर स्वप्नील यांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन झालं, जिथे मात्र दुसरा धक्का लगावला गेला. 2 गडी बाद होत आहेत. 22 धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त. आदित्यला विसरून चालणार नाहीये या मॅच मध्ये. स्पर्धा आम्ही पाहिली GDPL, अगदी त्यांच्या संघामधून मी देखील खेळत होतो. GDPL मध्ये अक्षरशः दुपारचं सत्र जसं सुरू झालं, या नावाचा डंका GDPL अक्षरशः घालताना पाहायला मिळाला. आणि तोच खेळाडू तुम्ही पाहताय. तब्बल 39,000 पॉईंट या खेळाडूवरती हॅलो हॅलो माईक चेक. जय महाराष्ट्र युवती या टीम मधून आज मात्र परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतोय. अगदी मारुती चुरगे आयकॉन भूमिका आणि ऑप्शन मध्ये आम्ही पाहिलं, या खेळाडूला अगदी त्यांनी सोडलेलं नाहीये. अक्षरशः तब्बल 39,000 पॉईंट. आज मात्र त्या पॉईंट वरती निश्चितच त्याने देखील पूर्णपणे ऑप्शन मध्ये तो देखील दाखल होता. आज मैदान पाहतोय, आयोजन पाहतोय, स्पर्धा पाहतोय, मॅच देखील अनुभवतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य शेळकेला तुम्ही पाहताय. 22 धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी दाखल झालेत. बॉलर नेम अमोल. प्लीज आदित्य तुमचाच 12th मॅन नाहीये इथे प्लीज. अमोल आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड विकेट घेऊन पहिला बॉल होता. पहिलाच बॉल आपटलाय. चाबूक फटका. यासाठी आदित्य जाणले जातात. डेफिनेटली चर्चा केली या खेळाडूची बॅट बोलायला मध्ये आपण पाहू शकाल. ओम साई MTC लाईव्ह यांचं देखील कौतुक करावं लागेल. आज अगदी 350 किलोमीटरचा प्रवास अगदी आशिष सरांनी देखील चर्चा केली आणि आज ते देखील या स्पर्धेसाठी दाखल आहेत युवती प्रीमियर लीग साठी. आदित्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय. यावेळी देखील आपटला होता. थोडासा पाठीमागे राहिला. ऑन द राईज खेळायचा होता. बॉल निघून चाललाय पाठीमागे. डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर आक्रमण राहिलं होतं. पहिल्याच बॉलवरती अगदी चाबूक फटका पाहायला मिळाला. आदित्य स्टाईल AK-47 आणि अगदी दुसरा बॉल डॉट आलाय. यावेळी रनर मध्ये होता. यावेळी शफल होऊन खेळलाय. बॉल निघून चाललाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. दम भी है, दमदार भी है. फलंदाज AK-47 शानदार है. येतोय षटकार. काय आक्रमण. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल डॉट आणि नंतर मात्र चढवलेला हल्ला. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. आदित्य शेळके सेट ऑन फायर. अगदी पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय की काय. अमोल आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी आडव्या बॅटने अप्रतिम सुरेख होता, परंतु हा झोन डिक्लेअर झोन आहे. आदित्यला हे फटके आज कुठेतरी थांबवावे लागतील. भाई ये नाही चलेगा. आज समोरचे फटके खेळावे लागतील. ऑन साइड आहे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. या झोन मध्ये तुम्हाला आज फटके खेळावे लागतील. आदित्य अगदी अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळत असतो. कराड दक्षिण मधील AK-47 या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि अक्षरशः त्याच प्रकारची बॅटिंग. यावेळी हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॉल निघून चाललाय अवाक्याच्या बाहेर. येतोय षटकार.
होते तिथे थोडंसं अगदी अव्याख्याच्या बाहेर बॉल निघून चालला. यावेळी आदित्य गतीमध्ये परिवर्तन पीक केला. यावेळी कॅच झाली असती तर यावेळी मॅच मध्ये कमबॅक राहिला असता. कॅच महत्वाची होती. सरळ हातामध्ये मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला प्रयत्न राहिला होता. कौतुक करेन मयूर होता तिथे. पंच या बॉल वरती धावा. वैभव दादा यस पंच या बॉल वरती धावा किती असतील? यस डिक्लोज झोन मध्ये बॉल चाललाय. पाठीमागे सिंगल मिळेल. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लगवल्या गेल्या तब्बल 44 धावा. या षटकामध्ये आले तब्बल 3 षटकार. आदित्य शिर्के नावाचं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये तुफानी फलंदाज पाहायला मिळालं. 44 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहा अगदी सकाळचं सत्र तुम्ही पाहताय. उद्घाटनीय सोहळा अगदी पाहताय आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण गेलो तर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जाते संपूर्ण युवती पंचक्रोशीतील खेळाडू ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे संपूर्ण अगदी क्षेत्र कॅप्चर केलं जात आहे. आणि हे संपूर्ण 30R सर्कल क्रीडांगण देखील तुम्ही पाहताय. भैरवनाथ स्टेडियम या मैदानावरती खऱ्या अर्थाने जसं या मैदानाला एक वेगळी रचना दिली ना त्या प्रकारे जसं नाव देखील दिलं गेलंय भैरवनाथ स्टेडियम येवती. पूर्णपणे संपूर्ण टीम स्क्वॉड तुम्ही पाहताय मैदानामध्ये. अगदी सकाळचं सत्र पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आणि खऱ्या अर्थाने कराड तालुक्यामधील येवती गाव आणि येवती गावाला खऱ्या अर्थाने खूप स्वप्न पडलं. दीपक दादा लोखंडे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलेली स्पर्धा. ओहो यावेळी पहा टप्पा पडल्यानंतर उसे घेतलेला बॉल होता. बॉल पाठीमागे चालला. डिक्लेअर झोन आहे. पंच दर्शवतायत सिंगल मिळेल. नितीन मोरे यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. नितीन घराळ पुन्हा एकदा बॉल तयार. नितीन यावेळी देखील सफल झाले. आक्रमण फटका गेला ऑन द राइट स्ट्रोक. राजू भाई आज रुकणार नाहीये. आज रुकेगा नाही झोकेगा. येतो षटकार. जय महाराष्ट्र 11 येवती संघ आणि जय महाराष्ट्र म्हटलं तर सातत्याने मी 2000च्या कालावधी तर आपण पाठी चर्चा होईल. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पॉजच्या खाली अनिरुद्ध थोडासा व्यागाच्या बाहेर होता. बॉल पाठीमागे राहिला. तिथे मात्र 2 धावांचा कॉल केला. आधी त्याने 2 धावा ऍड झाल्या धावफलकावरती. फेकी सुरेख राहिली परंतु 2 धावा आले त्या बॉलवरती. अगदी संघ जय महाराष्ट्र 11 येस खेळाडू प्लीज खेळत असताना काळजी घ्या. प्ले सेफ. पंच देखील आमची तिथपर्यंत जाताना पाहायला मिळत आहेत. पहा अगदी ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय. ओम साई MTC लाईव्ह संपूर्ण येवती गाव तुम्ही पाहताय. निसर्गरम्य वातावरण आणि कराड तालुक्यातील येवती गाव आणि या येवती गावातील खऱ्या अर्थाने या भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे खरं तर ही क्रीडांगण आणि स्पर्धा आणि दर्जेदार आयोजन तुम्ही पाहताय. येवती संपूर्ण परिसर दाखवला जातोय आणि दीपक दादांचा देखील अगदी वाडा राजवाडा आम्ही पाहिला. पहा हे आहे भैरवनाथ स्टेडियम. काय ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. खरोखर कौतुक करेन अक्षय शेठ मात्रे यांचं खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य राहिलंय. पहा अगदी सकाळचं सत्र आणि संपूर्ण आमचे खेळाडू या मैदानावरती दाखल झालेत. आज सर्वजण आमचे मान्यवर देखील स्क्रीनवरती नजरा फळवत आहेत. आमचा येवती परिसर अगदी आकाशातून कसा दिसतोय. येस प्लीज खेळाडू थोडासा एन्जॉयड होतोय. प्लीज सर्व खेळाडूंना मी विनंती करेन 3 दिवसांचा क्रिकेटचा महोत्सव आहे. येस प्लीज जे आमचे रोशन रानमाळे साहेब आहेत त्यांची कॅश अगदी मंचावरती प्लीज पडलेली आहे. कोणाला सापडली असेल तर प्लीज कॅश पडलेली आहे मंचावरती. मोठी रक्कम आहे. प्लीज कोणाला सापडली असेल तर पहा मंचावरती. रोशन रानमाळे साहेब यांची मॅचकडे वळूयात. नितीन यांना तुम्ही पाहताय. अगदी आतापर्यंत 3.4चा खेळ झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा लगवल्या गेल्या तब्बल 54 धावा. 54 रन्स ऑन दी बोर्ड.
लिफ्ट हँडेड गोलंदाज आहे, चांगले ऍडव्हान्टेज मिळते स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य. यावेळी शपल झाले होते, बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदलतोय, बॉल निघून झाला, पी ठेवतायत पॅटर. या बॉलवरती कोणती धाव मिळत नाहीये, चांगली गोलंदाजी होती, कमबॅक राहिला, एक षटका जरूर आला अगदी दुसऱ्या बॉलवरती. आदित्य आतापर्यंत 10 बॉल 27चा खूप चांगला खेळ राहिलाय. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने गेलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतील शुभम बॉल पर्यंत. फेकी चांगली होती, एक ॲड होईल, ओव्हरची झाली इथे मात्र समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा तब्बल 55 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. ऐकूया अतिथी कक्ष दाखवलं जात आहे, जिथे आपण पाहिलं तर संपूर्ण आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. शशिकांत शेवाळे साहेब, त्याचबरोबर ज्ञानेश्वर शेवाळे पत्रकार साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर प्रदीप लोखंडे साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती आपण पाहतोय, ते देखील या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आनंद घेताना पाहायला मिळत आहे. सर्वांचं कौतुक करेन. आज मात्र या वेळात वेळ काढून आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आणि खरं तर जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा आमचे संपूर्ण येवती पंचक्रोशीतील सर्व प्रेक्षक, येवती गावच्या तब्बल 12 वाडे आहेत आणि सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात या मैदानावरती स्पर्धा केव्हा भरवली जाते. करताना पाहायला मिळते अंतिम षटक, डेथ ओव्हरचं षटक, नो डाऊट आक्रमण होणार या षटकामध्ये. आधी सेव्हर मधून डिस्क्या गोळ्या निघाव्या, तशाच प्रकारची बॅटिंग होईल. रुपेश सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम षटक, बॉलर तयार होतोय, राऊंड विकेट करून राईट आर्मचा मारा. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर काठा बदलतोय, बाहेर निघून चाललाय, वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल, एक धाव धावफलकावरती ऍड होते, जिथे आपण पाहिलं तर धाव संख्या 56 या आकड्यावरती. 56 रन्स ऑन दी बोर्ड. पहिली मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये निश्चितच काटेकी टक्कर होईल. यावेळी पहा अगदी पंच द्यायचा होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निघून चालला डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल झोन पाहायला मिळतोय, पाठीमागे एक धाव मिळतीये. आणि आमच्या बंडा सरांना देखील अगदी मंचावरती दाखवलं जात आहे. त्याचबरोबर बड्डे बॉय प्रमोद गुरव साहेब यांचे देखील अगदी मंचावरती त्यांना देखील तुम्ही पाहताय, त्यांना देखील दाखवलं जात आहे. मॅचकडे वळूयात. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल, आदित्यला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाहीये. 'जिंकल्यानंतर पहा अगदी दुसऱ्यांसाठी आम्ही टाळ्या वाजवण्यासाठी मंचावरती दाखल आहोत. यस, जय महाराष्ट्र हक्काची टीम आहे आणि जय महाराष्ट्र म्हटलं तर अमोल झेंडे सरकार यांचं मोलाचं सहकार्य आणि बंडा सर देखील त्यांच्या सोबतीला आहेत, त्यांचं देखील मी कौतुक करेन. आज ते देखील उपस्थित आहेत. यावेळी देखील पंच केलाय, पॉवरफुल आहे पंच, बडे पंच का सरपंच. आदित्य शेळकेच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 15 बॉल 40 धावांची एक बहारदार खेळी. आदित्य शेळके अर्धशतक आज झळकावणार का या मंचावरती, या प्लॅटफॉर्मवरती? उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 40 धावा अर्धशतक साठी 10 धावा उर्वरित आहेत. पाहूया आक्रमण केलं जाईल का. आज झुकेगा नाही भाई, आज ठोकेगा. येवती प्रीमियर लीग साठी आज मात्र सज्ज झाला आदित्य. सेट ऑन फायर बॅटिंग परफॉर्मन्स तुम्ही पाहताय. 15 बॉल 40 चा खेळ राहिलाय. यावेळी पहा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. प्रतिम चेंडू अगदी स्वतःच निघून चाललाय आदित्य. यस, पंचांकडे देखील अपील आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. अगदी यष्टी रक्षक देखील बॉल वरती अगदी तैनात अगदी पंच हा बॉल डॉट आहे. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पहा चुकी झाली आहे. यष्टीरक्षक फारच अगदी
चाणाक्षपणा. येस नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा देखील दिला जातोय. बॉलर तयार रुपेश. स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य. यावेळी सफल झाले. ओ माय गॉड, फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती मात्र दिन दिन दिवाळी. आणि तशाच प्रकारे दिवाळी दसरा ज्या प्रकारे आपण साजरा करतो फटाक्याच्या जोशात, आणि त्याच प्रकारे मात्र फ्री हिटचा फायदा घेतलाय आदित्य शेळके. धाव संख्या जाऊन खेळ यावेळी सोडून दिलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. टीमची वैयक्तिक धावसंख्या 77. आदित्य खेळतोय. 17 बॉल 46. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि अर्धशतक झळकावण्यासाठी 4 धावांची गरज आहे. आदित्य शेळके ऑन स्ट्राईक. या स्पर्धेतील यावेळी फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाईल का कॅच? कॅच ड्रॉप होतोय. या बॉलवरती 2 धावा ऍड होतील. 1 बॉल शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत. या बॉलवरती 3 धावा ऍड होतील. यस पाठीमागे बॉल चालला निघून. यस डिक्लेअर झोनची ऍड धाव होईल आणि 2 धावा धावीच्या स्वरूपात. धावसंख्या 48. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 49. यस यस 48 धावांवरती खेळतोय आदित्य. 2 धावांची गरज आहे अर्धशतक साठी. यावेळी पुढे सरसावत असताना खेळायचा होता. सिंगल धाव ऍड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. यस बॅटिंग आवडली असेल आदित्य शेळकेची. सर्वांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. अप्रतिम खेळ राहिला तब्बल बॅटिंग करत असताना. 19 बॉल 49 धावांची बहारदार खेळी. जबरदस्त खेळ. 81 धावा धावफलकावरती आणि 82 धावांचं एक संघर्षात्मक आव्हान सेट केलंय जय महाराष्ट्र 11 येवती या टीमने. आपण पाहिलं तर महिंद कराडचा अँड सुदर्शन 11 शेवाळवाडी या टीमला. चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. अगदी नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. धावसंख्या 81 82 धावांचं आव्हान. नेक्स्ट मॅच कडे आपण वळूयात. परी 11 शेवाळवाडी विपक्ष मॅच असणार आहे शिवशंभो स्पोर्ट्स कासारवाडी. या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला येवती प्रीमियर लीगचा एक दमदार पर्व तुम्ही पाहताय. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया टॉसच्या दिशेने. येस प्रमोद दादा गुरव यांच्या उपस्थितीमध्ये आपण माझा टॉस घेणार आहोत. परी 11 शेवाळवाडी. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिवशंभो स्पोर्ट्स कासारवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यानचा टॉस आहे. खेळपट्टीवरती अगदी टॉस केला जाईल. येवती प्रीमियर लीग तुम्ही पाहताय आणि आमचे प्रमुख मान्यवर सर्वांचं मी सहज स्वागत करेन या स्पर्धेमध्ये. प्रमोद दादा गुरव साहेब खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांचा देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परी 11 आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू सुजित शेवाळे आपण पाहतोय आणि स्पोर्ट्स कासारवाडी अजय मोहिते. आज दोन्ही आयकॉन देखील दाखल झालेत टॉस साठी. जिथे आपण पाहिलं तर टॉस जाईल दोन्ही टीम दरम्यान. अगदी दोन्ही कॅप्टन देखील दाखल आहेत खेळपट्टीवरती. हे टॉस आपण लगेचच घेणार आहोत. टॉस केला जातो. अगदी प्रमोद गुरव साहेब कॉल कोण करेल? यस परी सुजित शेवाळे आयकॉन आहेत कॉल करतील. दी कॉइन काटा कॉल आहे आणि काटा आला. यस डेफिनेटली टॉस जिंकलाय परी 11 शेवाळवाडी या टीमने टॉस जिंकलाय. अगदी खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. टॉस निश्चितच तुमच्या बाजूने लागलाय. प्रथम काय असेल या मैदानावरती? आम्ही देखील क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिली मॅच पहिली लो स्कोरिंग. दुसऱ्या मॅच मध्ये अटॅकिंग बॅटल पाहायला मिळालंय. आता माइंडसेट कसा राहिलाय? स्क्वॉड कसा तयार आहे टीमचा? टीमचा स्क्वॉड तर मीच तयार केलाय त्यामुळं नक्कीच टीमला घेऊन चालेन. कारण की सगळ्यांना आमच्या टीममध्ये बॉलर देखील चांगले आहेत. आम्ही नक्कीच अजय समोरच्या टीममध्ये चांगला आहे. आम्ही त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात शिवशंभो स्पोर्ट्स कासारवाडी टीमचे कॅप्टन अजय मोहिते. टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? टॉस जिंकला असतं तर आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. बट ठीक आहे क्रिकेट आहे. आम्ही 50 पर्यंत रन मारण्याचा प्रयत्न करू.
अगदी 50+ धावांचा प्रयत्न आहे. बॅटिंग करायचे. स्कॉड कसा पाहतोय, आयोजकांकडे कसं पाहतोय दीपक दादा आणि सागर दादा पाटील यांच्या खऱ्या अर्थाने मेहनतीचे आणि मेहनतीबद्दल 2 शब्द. नाही, ग्राउंड तर चांगलं बनवलं आणि दीपक दादांचं तर मुंबईलाही ऑर्गनायझेशन त्यामुळे काय टेन्शन. येस, बॅटिंग करायचे. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस झालाय. येस, प्रमोद दादांचे आपण 2 शब्द ऐकणार आहोत. यास दोन्ही टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. तुम्हाला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. टॉप टीमच्या दरम्यान वरील 11 शेवाळवाडी विभाग मॅच आपण पाहणार आहोत. शंभू स्पोर्ट्स वाडी टॉस जिंकलाय टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी शिवशंभू स्पोर्ट्स कासारवाडी टीम. जाऊयात लगेचच मॅचच्या दिशेने. तुमच्या समेत जोडला जाईल कराड तालुक्याचा बुलंद आवाज आशिषजी जोरगे सर. थँक्यू सो मच. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये शशिराज तोडकर, शशिराज स्पोर्ट्स, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक शूज, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक गॉगल आणि सिक्सर किंग साठी बॅट ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आली या स्पर्धेमध्ये. अर्थात शशिराज स्पोर्ट्स चे सर्व अर्थात शशिराज तोडकर यांच्या माध्यमातून या लीग मध्ये हे सर्व सौजन्य देण्यात आलेत. त्यांचं आगमन मात्र झालंय. त्यांना विनंती करणे आपण आसनस्थ व्हायचंय. सलामीची जोडी दीपक आणि शुभम शुभम आहे. मला शुभम आहे ना. सलामीची जोडी 82 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करण्यासाठी. पूर्वार्धाचा खेळ संपत होता. उत्तरार्धामध्ये जाऊया. पूर्वार्धामध्ये आवाज आपण ऐकत होतात आणि पहिल्या मॅच मध्ये देखील आवाज आपण ऐकला. तर अर्थातच रोहित पाटील सरांचा आवाज आणि त्याचबरोबर आदर्श सूर्यवंशी यांचा आवाज. पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मारुती पहिला बॉल. मारुती यांचा पॉवर प्ले शॉट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने मात्र फटका सजवलाय. लॉंग ऑफ तिथे तैनात आहे. आदित्य स्वतः बॉल परत येतात वेगाने. तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होतात. संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होतोय. महिनकर सुदर्शन 11. त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये टीम पाहायला मिळते. अर्थातच जय महाराष्ट्र युवती. हो, इथे काय घडलंय. अप्रतिम अप्रतिम. बॅटला हलकासा ब्रश झाला आणि पाठीमागे फ्लाय स्लिप तैनात होती आणि तिथे विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिला गडीगार दीपक.
पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवर जनरेट. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये पॉवर जनरेट केली आहे मारुती चोरगे यांनी. फिरकीचा जादूगार अगदी कमी पावलाचा रनअप आणि अगदी टप्पा पडल्यानंतर रिलीज करण्याचा मानस अर्थातच होता. आदित्यला फसवलं गेलंय. स्वप्नील आलाय नवीन बॅटर. इनट नंबर 4 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय 2 धावांनिशी 2 विकेट देखील मिळवल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्यात. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मारुती चोरगे YPL 1.0 ची पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करतील का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल होत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करून ठेवली मारुती चोरगे यांचा पुढचा बॉल. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतलाय. कट्टरचा वापर. बाहेर आले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल रिलीज केल्यानंतर पाहू शकता टप्पा पडला थोडासा बाहेर आलाय. वळण घेतलंय बॉलने. अगदी ऑफ कटरचा मारा मात्र करत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला मारुती चोरगे यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगलं षटक हाताळले 2 धावा खर्च करत असताना. आणखीन एक चांगला बॉल. काय घडलंय? बॅटला ब्रश झालाय का? हो झालाय की नाही? हो झालाय. फलंदाज निघालाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. ओव्हर हॅट्रिक झाली आहे. काय गोलंदाजी. दबदबा पाहायला मिळतोय मारुती चोरगे यांचा. पॉवर जनरेट करून ठेवली आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळत आहे आदित्य राघवाल. भरपूर आदित्य आहेत या टीम मध्ये परंतु जय काय तोडीस तोड उत्तर देत आहेत. अप्रतिम मॅच. आणखीन एक चांगला बॉल. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या मैनकर सुदर्शन 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 2 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ दी 3 विकेट. अगदी आपण जर पाहायला गेलं तर थोडासा दबाव आहे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय सुदर्शन मैनकर 11 या टीम वरती. कारण ज्या पद्धतीने मात्र पहिलं षटक मारुती चोरगे यांनी हाताळलं. पहिल्या षटकामध्ये अगदी 3 विकेट मिळवत असताना फक्त 2 धावा अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. अगदी पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीने हाताळवं अगदी चांगलं षटक तिथे हाताळत असताना आज ग्रामीण क्रिकेट भरपूर गाजवलं या गोलंदाजाने. मारुती चोरगे दबदबा पाहायला मिळतोय. अगदी 7 समुद्र पार त्याची कीर्ती राहिली आहे. अगदी चांगलं व्हेरिएशन चांगला अँगल मात्र प्रत्येक बॉल वरती मात्र पाहायला मिळाला. परंतु आता जाऊया पुढील षटकासाठी. आदित्य आलाय. आदित्य गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक आणि स्ट्राइक एंडला मात्र शुभम चाळके. सोडून दिलाय. पहिलाच बॉल ओळखलं पारखलं आणि त्यानंतर मात्र सोडून दिलाय. अव्वंतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात मात्र होत असताना आदित्य आणखीन एक खराब दिशा. सातत्याने मात्र अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल दिशेपासून कुठेतरी भरकटत चाललाय. परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर शुभम साळके दोन्ही एकाच गावाकडनं बिलॉंग करतात परंतु अगदी आज विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल. हा टप्पा चांगला पाहायला मिळाला. आधीचे 2 चेंडू खराब टप्प्यावरती हाताळले परंतु हा टप्पा अगदी अचूक टप्प्यावरती हाताळत असताना आदित्य. बॅटिंग लाईन चांगली राहिली. अगदी 18 चेंडू 49 धावांची भारदार खेळी. त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल. बॅटला ब्रश झालाय. हलकासा ब्रश झाला आणि कॉट बिहाइंड द विकेट. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का.
लीगच्या माध्यमातून अनिलजी बागल साहेबांचा यशोचित सन्मान माशी उपदर्शन श्रीफळ देऊन त्यांचा यशोचित सन्मान मात्र करायचा आहे. निलेश पाटील सर आपण देखील या आपला देखील यशोचित सन्मान. त्याचबरोबर शशिराज तोडकर त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. शशिराज तोडकर शशिराज स्पोर्ट्स उंडाळे यांचे प्रोप्रायटर शशिराज तोडकर यांचा देखील आज वाढदिवस आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आणि युटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा यशोचित सन्मान मायेची उबदार शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मारुती शेवाळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निलेश पाटील साहेबांचा यशोचित सन्मान. निलेश पाटील साहेबांचा यशोचित सन्मान ही संपूर्ण कराड तालुक्याचे अगदी तारे सितारे मात्र या स्पर्धेसाठी भेट देत असताना मात्र पाहायला मिळतात. कारण आज कुठलाही क्रिकेट असू दे आणि सर्वजण सन्मान्य आदरणीय दीपकजी थोरात साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपला देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. ही सर्व मान्यवर मंडळी आज क्रिकेट पासून कोणी वंचित राहू शकत नाहीये. कराड तालुक्याचे तारे सितारे आज ग्रामीण क्रिकेट भरपूर अनुभव आहे. नवी मुंबईचं क्रिकेट त्यांनी देखील गाजवलंय. परंतु आज युटी प्रीमियर लीग पाहण्यासाठी ही सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी पाहायला मिळते. कारण
एक दर्जेदार वेगळं असं आयोजन आज यवती पंचक्रोशी विभागातील सर्व गावांना जोडणारी ही क्रीडा स्पर्धा यवती प्रीमियर लीग YPL 1.0 सवय मैत्रीच्या आतमध्ये पुढचा बॉल मारुती चोरगे यांचा मोठ्या फटक्यासाठी गेले होते, टप्पा पडल्याचा थोडासा वळण घेतोय, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अगदी यष्टांच्या पाठीमध्ये निलेश दुळप टायसन या नावाने मात्र चर्चेत असणारा हा यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. परी 11 शेवाळेवाडी आणि शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी आपण तयार राहायचं. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती, षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने टीमची धाव संख्या आणि 10 धावा. स्कोररच्या भूमिकेमध्ये निलेश पाटील नक्कीच आमच्या समवेत जोडले जातील. चांगली गुणलेखाची भूमिका सातत्याने मात्र कित्येक स्पर्धेमध्ये मात्र पाहायला मिळाले आणि येणाऱ्या मॅच साठी मात्र ते जोडले जातील गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉल वरती त्यांची नजर असते आणि प्रत्येक बॉल अथर्व आलाय गोलंदाजीसाठी, 4थं षटक हाताळतोय. अगदी यंग टॅलेंटेड हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. अगदी डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज पंचाच्या डाव्या बाजूस गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म राऊंड इन विकेटचा मारा घेऊन पहिला बॉल अथर्व टेटमे. हो, पहिलाच बॉल, टप्पा थोडासा चुकलाय. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात मात्र केली आहे. प्रत्येक खेळाडूंना यंग टॅलेंटेड गोलंदाज मात्र पाहायला मिळतात. मारुती चोरगे यांच्या तालमीत मात्र अनेक खेळाडू सातत्याने मात्र पाहायला मिळतात आणि त्यातलाच हा गोलंदाज. हो, आणखीन एक टप्पा पडल्यानंतर थोडासा कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होतोय, अगदी हलकासा ब्रश झाला. नक्कीच कानमंत्र देत असताना मात्र पाहायला मिळतात मारुती चोरगे, कारण ज्या पद्धतीने मात्र तुला टप्पा हाताळायचा आहे तो टप्पा मात्र सांगत असताना काहीतरी कानमंत्र देत असताना मारुती चोरगे यांच्या माध्यमातून अथर्वला पुढचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. चांगलं षटक जर पाहायला गेलं तर कुठेतरी जखडून आखडून ठेवलंय. फक्त 11 धावा, 13 धावा धाव फलकावरती लागतात. 7 विकेट. हो, इथे ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमधून अगदी बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. तिथे आपण पाहायला गेलं तर फक्त सिंगल येते. मी शंकर बापू यांचा युजली सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अजित दादा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शंकर बापू यांचा युजली सन्मान मुख्य व्यासपीठावरती माझी उपदर्शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा युजली सन्मान मात्र केला जातोय. सर्व मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेसाठी सदस्य भेट देण्यासाठी मात्र उपस्थित पाहायला मिळते. पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे साहेब, मारुती शेवाळे आबा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर शेवाळे पत्रकार, लोकमतचे पत्रकार आहेत आणि आज त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी खूप चांगला मनोगत त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकलं.
स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा त्यांच्या बाणीतून मात्र आपण ऐकल्यात. आज अगदी समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. मिलिंदजी नारकर साहेबांचा देखील योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मिलिंदजी नारकर साहेबांचा योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. माईची उपदर्शाल श्रीफळ देऊन त्यांचा योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतलं होतं. ही सर्व मान्यवर ची उपस्थिती. शशिकांत शेवाळे भाऊ यांचा देखील योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आबा आपल्याला देखील विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शशिकांत भाऊंचा योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. माईची उपदर्शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा योजित सन्मान. आबा आपल्याला विनंती करेन पुढे जा. माणिकराव शेवाळे साहेब त्यांचा देखील योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आबांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माणिकराव साहेबांचा योजित सन्मान. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मनापासून धन्यवाद. ही सर्व मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिले. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बघूया काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण जर पाहायला गेलं तर हा चौकार पाहायला मिळाला. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तिथे एकच धाव सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवतोय. जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. जिथे आपण पाहायला गेलं तर आता काही उपयोग नाहीये. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. औपचारिकता फक्त शिल्लक आहेत या मॅचची. हा देखील चांगला बॉल डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच. अगदी बॅटिंग लाईन अगदी चांगली पाहायला मिळाली. आदितीच्या माध्यमातून अगदी 49 धावा पाहायला मिळाल्या. एका धावेने अर्धशतक हुकलं गेलं परंतु हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये देखील अर्धशतक होऊ शकतं. चांगली गोलंदाजी मारुती चोरगे यांच्या माध्यमातून राहायला मिळाली. पहिलं षटक पॉवर प्लेचं त्यांनी हाताळलं. 2 विकेट देखील मिळालं. तिसरं षटक देखील त्यांनी हाताळलं. 1 विकेट जरूर मिळवली गेली. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर 3 कॅमेरामॅन आणि ड्रोन च्या माध्यमातून मात्र ही क्रीडा स्पर्धा अगदी लाईव्ह स्वरूपात मात्र पाहायला मिळते. एक नीटनेटकं सुसज्ज अशी ही क्रीडा स्पर्धा. अगदी खेळपट्टी देखील अगदी चांगली पाहायला मिळते. आज संपूर्ण मॅनेजमेंटचे बादशाह म्हणून अगदी पाहायला जातात. अर्थातच सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून अगदी चांगलं मॅनेजमेंट या क्रीडा स्पर्धेचं मात्र पाहायला मिळतं. युवती प्रीमियर लीगचं हे आयोजन. या मॅचचा हिरो अर्थातच आदित्य ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जिने मात्र 49 धावा करत असताना आपल्या संघासाठी मात्र 2 विकेट मिळवल्या. तो ठरलाय या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच. यायचंय विनंती करेन आदित्य. आणि जशी मॅचला सुरुवात होईल नेक्स्ट मॅच परी 11 शिवाळेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो स्पोर्ट्स